बारामती लोकसभा क्षेत्र में पुरंदर से पूर्व शिवसेना विधायक विजय शिवतारे उप मुख्यमंत्री अजित पवार के खिलाफ निराधार बयान दे रहे हैं और उन्हें अजित पवार से माफी मांगनी चाहिए, अन्यथा हम मावल सहित पूरे राज्य में शिवसेना उम्मीदवारों के लिए प्रचार नहीं करेंगे। पिंपरी चिंचवड शहर राकांपा अध्यक्ष अजित गवाने ने कड़ी चेतावनी दी। इस अवसर पर नाना काटे, भाव साहेब भोईर, महिला अध्यक्षा कविता आल्हाट और मोरेश्वर भोंडवे समेत कई पदाधिकारी उपस्थित थे। हम शिवतारे के बयान से नाराज हैं, कार्यकर्ता नाराज हैं। वे हमारे नेताओं के बारे में बहुत गलत बयान दे रहे हैं। उनके इस बयान से महागठबंधन में दरार पड़ रही है। मावल लोकसभा से शिवसेना एकनाथ शिंदे पार्टी से वर्तमान सांसद श्रीरंग बारने संभावित उम्मीदवार हैं। राष्ट्रवादी कांग्रेस की भारी विरोध से बारने की सीट खतरे में पड़ सकती है, जिसका फायदा सीधे शिवसेना उद्धव के प्रत्याशी संजोग वाघेरे को मिल सकता है। आम्ही आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रेस जी बोलवली त्याचं कारण हे आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आज पिंपरीच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे आणि कुठल्या जागेवरती कुठला पक्षाचा उमेदवार उभा राहणार या संदर्भातलं त्या ठिकाणी बैठका चालू आहेत। अजून कुठेही म्हणजे मेजॉरिटी ठिकाणी अजून उमेदवार निश्चित व्हायचे राहिले आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी जोरात प्रचार चालू आहे आणि असं चालू असताना त्या ठिकाणी त्या आमदार माजी आमदार जे आहेत शिवतारे साहेब अतिशय चुकीच्या पद्धतीने ते वक्तव्य त्या ठिकाणी करतायत। सुरुवातीला त्यांनी दादांविषयी पक्षाच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी भूमिका मांडली। आम्ही त्या संदर्भात आमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्या वरिष्ठांना सांगण्यात आलं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं। आम्हाला असं अपेक्षित होतं की त्यानंतर त्यांची वक्तव्य थांबतील, परंतु त्यानंतर सुद्धा ती तशाच पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडनं सुरू आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची आज भूमिका या संदर्भात ही असेल की उद्याच्या निवडणुकीमध्ये जर त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिला गेला तर त्या उमेदवाराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काम आम्ही करणार नाही। त्याचं कारण शिवतारे ज्या पद्धतीने बोलतायत त्याच्या संदर्भात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राग आणि संताप आहे आणि जोपर्यंत ते थांबणार नाहीत आणि ते जोपर्यंत माफी मागणार नाहीत आमच्या नेत्यांची आमच्या पक्षी, तोपर्यंत आमचा कुठलाही कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिला गेला तर त्याचं आम्ही काम करणार नाही। आमची भूमिका आज पण आम्ही मावळ लोकसभेची जागा आमच्या पक्षाला मिळावी अशा प्रकारची आमची आग्रही भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत आणि जर आम्हाला उमेदवारी मिळाली, वास्तविक आमची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती की आमचा जो महायुतीचा उमेदवार ठरेल त्याच्या पाठीमागे आम्ही गंभीरपणे काम करणार होतो। परंतु शिवतारे ज्या पद्धतीने बोलत आहेत तसंच जर ते बोलत राहिले आणि त्यांनी जर माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्या उमेदवाराचं जर त्यांना उमेदवारी दिली तर त्यांचं आम्ही काम करणार नाही, अशा प्रकारची आमची भूमिका आहे।